डॉर्फ केटल जंगल कप 2.0 या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला आलेल्या व्हॉट्सअप मेसेजमधील competition.supremengo.in या लिंकवरती क्लिक करा. लिंक ओपन केल्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवरती डॉर्फ केटल जंगल कप आणि मँगो कप हे होम पेज दिसेल. या पेजवरील अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये आपल्या गावाचे नाव आणि ग्रामपंचायतीचा ईमेल आय डी आणि त्यानंतर डॉर्फ केटल जंगल कप 2.0 ही कॉम्पिटिशन सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर त्या संदर्भातील काही प्रूफ ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ॲप्लिकेशन लेटरची PDF अपलोड केल्यानंतर सबमिट करायचं आहे. ॲप्लिकेशन सबमिटेड असा मेसेज दिसल्यानंतर ॲडमिन टीमने आपले ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह केल्यानंतर ग्रामपंचायतच्या ईमेल आय डीवरती ईमेल मिळेल. आपल्याला आलेल्या ईमेलमधील फिल बेसलाईन सर्वे यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेसलाईन सर्वेचा फॉर्म दिसतो. यात सर्वे नेम म्हणजे डॉर्फ केटल जंगल कप, तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव, दिनांक आणि मोबाईल नंबर भरायचा आहे. या बेसलाईन सर्वेमधील सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला त्या संदर्भातील सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा सर्वे कंप्लीट झाला अशा पद्धतीचा स्क्रीनवरती तुम्हाला मेसेज दिसेल. ॲडमिनने अप्रूव्ह केल्यानंतर आपल्याला एक ईमेल येईल. त्या ईमेलमधील विलेज लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला मिळालेला ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावाचा एक विलेज डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. हे पेज ओपन झाल्यानंतर माय प्रोग्रेस, स्टेज फ्लो, ॲक्टिव्हिटीज, ॲन्सर क्वेश्चन असे 4 ऑप्शन तुम्हाला दिसतील. त्यामधील तुम्हाला ॲक्टिव्हिटीज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्ही कंप्लीट केलेल्या ट्रेनिंग्सबद्दल माहिती तुम्ही भरू शकता. त्यामध्ये तुम्ही कोणाकडून ट्रेनिंग घेतलं आहे त्याचे डिटेल्स आणि त्याबद्दलचा प्रूफ अपलोड करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. लास्ट ऑप्शन आहे ॲन्सर क्वेश्चन. त्यामध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आणि त्या संदर्भातील काही तुमच्याजवळ असणारे प्रूफ तिथे अपलोड करायचे आहेत. आपल्या विलेज डॅशबोर्डवरती माय प्रोग्रेसवरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट इथे दिसेल. यामध्ये तुम्हाला 200 पैकी किती गुण मिळालेले आहेत तेही दिसेल.